धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटं सुद्धा नीट बोलता येत नाहीये असं त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करून सांगितलेलं आहे। माझ्या दोन्ही डोळ्यांवरती 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर TP लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली आहे। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय असं त्यांनी सांगितलं। दरम्यान हा आजार नेमका कशामुळे होतो आणि याची काय लक्षणे आहेत आणि काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात डॉक्टरांचं काय म्हणणे आपण बघूयात। बेल्स पाल्सीची लक्षणं म्हणजे चेहरा एका बाजूला ओढणे, त्या बाजूची नमनेस म्हणजे त्याचे सेन्सेशन कमी होणे, डोळे पूर्णपणे बंद न होणे, सलायवा किंवा ड्रोलिंग म्हणतो आपण म्हणजे तोंडातून लाळ गळणे आणि स्लर्ड स्पीच म्हणजे बोलताना थोडंसं बोबडी वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात। बेल्स पाल्सी होण्याची मुख्य लक्षण हे व्हायरल इन्फेक्शन असतात, लाईक हर्पिस सिम्प्लेक्स आणि व्हेरिसिला जोस्टर। कधी कधी ऑटोइम्यून कंडिशन्स असतात त्यामध्ये होण्याची शक्यता असते। ट्रेस हा काही महत्त्वाचं कारण नाही आहे, ट्रेस हे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असू शकतं, ट्रेसमुळे बेल्स पाल्सी होत नाही। कधी कधी हेड इंजुरी वगैरे आहे, डोक्याला मार लागला त्यामध्ये बेल्स पाल्सी होऊ शकते। त्याला कुठलाही जीवघेणा आजार नाही आहे। ह्याची ट्रीटमेंट काही आठवडे चालू शकते, काही आठवड्याची ट्रीटमेंट नंतर रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो।